स्पर्धेमध्ये देखील याला मिळाला निश्चितच अपकमिंग सुपरस्टार आहे ईश्वरपूरचा आणखीन एक खेळाडू. यस त्याचबरोबर हर्षूला आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार देखील त्या गांधीनगरच्या स्पर्धेमध्ये मिळाला. निश्चितच युवा खेळाडू बनवले देखील जात आहेत. ईश्वरपूर संघाने मैदानासाठी देखील मेहनत घेतली. ईश्वरपूर प्रीमियर लीग देखील आत्ताच पार पडली आहे. सामन्याला सुरुवात होते. दरम्यान आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेश यांना आपण पाहतोय. टायमर लावला जाईल याची नोंद घ्यायची. यस टायमर लावला जाईल इथे समालोचन कक्षामध्ये. ऑन साइडला पहिला बॉल टर्न केला. 8:24 पहिला बॉल पडलाय. इथून पुढे 20 मिनिटांचा अवधी असणार आहे याची नोंद घ्यायची. यस एक सिंगल धाव फलकावरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. आकार द्यायला इथे सुरुवात झाली. निहालच्या बाट पदून फटका आला होता. एकच धाव आल्या. तर मात्र स्ट्रायकिंग एंड वरती राईट हँड बॅटर सँडी यादवला आपण पाहतोय. अर्थातच आपण पाहिलं तर 500 कोडोलीची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजचा मानकर या खेळाडू होता. जबरदस्त बॅटिंग त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूची पाहायला मिळाली होती. निश्चितच आपण विचार केला तर या वर्षीच्या हंगामामध्ये चांगला फॉर्मात असणारा खेळाडू आपण पाहतोय सँडी यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती उमेश पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला हाताळण्याची जबाबदारी पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केला. एक धाव फलकावरती. दरम्यान आपण पाहिलं तर उमेश पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. फॉलो थ्रू मध्ये दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाला. एक्शन रिप्ले पास स्टिप आउट केला. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका घेण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. फटका घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. धावसंख्या मात्र स्थिरावल्या. खोलवा डपाचा बॉल सरळ वाटणे पुन्हा एकदा पुश केलं जाते. रनआउटची संधी मात्र तोपर्यंत एक चिकी सिंगल चोरटी धाव फलकावरती. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे 2 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 2 ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. यस महाराष्ट्र पोलीस उमेश यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती निश्चितच आणि त्यामुळेच तो चेंडू देखील अगदी चांगल्या प्रकारे अडवला. फिटनेस वरती काम करतायत त्यामुळे गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाल्या. फटका इथे फसला. विकेट महत्वाची आहे. निहालचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक पहिला. निहाल बॅक टू दी पवेलियन. 2 या आकड्यावरती पहिली विकेट निहाल बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतपरे ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाचा हिटमॅन अर्थातच रोहित यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकावरती रोहित यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल होत असताना पाहायला मिळतात. दोन या आकड्यावरती दरम्यान पहिली विकेट आली आणि आता मात्र रोहित यादव बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखल झालेत. उमेश पहिली विकेट मिळाली. निश्चितच आपण पाहिलं तर एक महत्वाची विकेट त्यांच्या नावावरती राहिले. ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दिशा दिली. रोहित यादव आले आणि रोहित यादवच्या बॅटमधून फटका देखील चांगला पाहायला मिळालाय. चौकार आलाय. 4 धावांची मोहर रोहितच्या बॅटमधून. हिटमॅन स्टाईल मध्ये चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. निश्चितच आपण पाहिलं तर टायमर इथे लावलेला आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये. धावसंख्या मात्र स्थिरावले 6 या आकड्यावरती. धावफलक मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतोय.
ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. फटका जबरदस्त केलाय या चेंडूवरती देखील धन धन करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात पूर्णपणे 4. रोहित यादवच्या पाठपरून आणखीन एक चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं, दिशा दिली आणि दशा खराब केली. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा काही संपलाय. 10 या आकड्यावरती धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस. हॅलो, लेग साइडला कोण प्लेयर आहेत? हे प्रेक्षक, गॅलरी मोकळीच आहे. तिकीट नाही आहे गॅलरीला, फ्री मध्ये आहे, तिथं बसून बघू शकता. धन्यवाद. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मेजरना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी मेजर यांच्या खांद्यावरती. ऑन साइडला सँडी यादवच्या बॅट पडून हवाई हल्ला. बिग 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 हिट, सिक्सर. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. सँडी यादवच्या बॅट पडून यासाठी ओळखले जातात आणि ती ओळख मैदानाच्या आतपर्यंत दाखवली आहे. त्याचबरोबर ईश्वर स्पोर्ट्स संघाकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज सँडी यादव साठी आलाय. ऑन साइडला टर्न केला, फटका जबरदस्त आणि त्यानंतर रिॲक्शन पाहत त्यांना देखील माहिती होता हा चेंडू जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर आणि लांबवरचा षटकार इथे सँडीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, दूरवरून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट आली आहे. माघारी परतावा लागतंय. सँडी यादवचा केस संपलाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतपर्यंत दिलंय. सँडी यादव बॅक टू दी पवेलियन. सो लाईन आउट फास्ट करायचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतपर्यंत बॅटिंग साठी दिग्विजय जाधव अर्थातच डीजे बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. ईश्वरपूर संघाचा आणखीन एक विस्फोटक तारणार खेळाडू बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत डीजे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग आता मात्र ईश्वरपूरचा मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. 16 या आकड्यावरती दुसरी विकेट सँडीची जागा घेण्यासाठी डीजेला आपण पाहतोय सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत. तर मला आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती दुसरी विकेट मेजर यांचं कौतुक करावं लागणार आहे. एक विकेट मिळवली. ड्राईव्ह केला जातं, फटका चांगला खेळला गेला. प्रोटेक्शन डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती थांबवलं जातं. एका धावेवरती ते समाधानी राहावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या बॉलवरती अगदी षटकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक मेजर यांचं राहिले. एक महत्वाची विकेट मिळवली. त्यानंतर टीचेला पहिल्या बॉलवरती एक सिंगल दिली. 17 या आकड्यावरती धावसंख्या. 17 ऑन द बोर्ड. कोलवडापाचा बॉल. यावेळेस देखील क्षेत्ररक्षण खराब झालाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत जमिनीला आग लावणारा रोहितच्या बॅटमधून लगातारचा 3रा चौकार. 3 चौकार लगातार रोहित यादवच्या बॅटमधून आले. चांगला फटका मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षण थोडस खराब झाला आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळाला. धावसंख्येचं टोटल आता मात्र जाऊन पोहोचतंय 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती. सत्ताच्या गडीला आपण पाहतोय.
षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथपती आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत डिलिव्हर केला गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 21 या आकड्यावरती धावफलक 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं चालू आहे. खोलवर डब्बाचा बॉल यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जातं. फेकी स्ट्राईक इन वरती चांगली झाली आहे मात्र पण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. षटक क्रमांक 2 चा खेळ ते संपला. 21 धावा 2 षटकांच्या अखेरीस 2 गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती. अजय आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन टिप आलंय. सिंगल इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला मात्र थांबवलं गेलं. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. जबरदस्त पैकी इथे पाहायला मिळालं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आपण पाहिलं तर 22 आकड्यावरती 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. रोहित यादवला स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. निश्चितच विस्फोटक फलंदाज आहे. हिटमॅन म्हणून ओळखले जातात आणि कामगिरी देखील तशाच प्रकारची करावी लागणार आहे. वेगात होता. वेगामध्ये इथे बेट केलं जात आहे. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आता डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. वेगात हाताला हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगात होता. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आले आणि या एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23 आकड्यावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. ऑन साइडला फटका इथे फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालाय. कॅच ड्रॉप झाली. झेल सोडलाय. झेल इथे सोडलाय आणि त्याचबरोबर 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल निश्चितच 25 आकड्यावरती 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. चुकी झाली आहे. झेल इथे सोडलाय. जीवनदान मिळालं तसंच रोहित यादवला. आक्रमक खेळाडू आहेत आणि त्यांचा झेल इथे सोडलाय. निश्चितच भोगावा लागणार आहे. याचा खामियाजा भोगावा लागणार आहेत. मात्र इथे वेगा चेंडू हाताला. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. वेगवान गोलंदाजी अजयच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. पंचवीस आकड्यावरती धावसंख्या 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती.
आउटसाइड ऑफचा मध्ये मात्र आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या 26 या आकड्यावरती 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती सत्ताच्या गडीला पाहायला मिळतात. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. संधी विकेटची आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. जजमेंट झालाय. पुन्हा एकदा कॅच ऑफ झाली आहे. आणखीन एक चेल इथे सोडला आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव धाव फलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावतोय. 27 या आकड्यावरती धावसंख्या 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धाव फलकावरती. चेल सोडले सातत्याने आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये इथे चुका झाल्या आहेत प्रभू 11 मिरज संघाच्या. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ईश्वरपूरचा संघ खऱ्या हाताने कुठेतरी पाहिलं तर थोडासा संघर्ष करतोय. धावांसाठी संघर्ष इथे मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. धावा येत नाहीत. धावा येणं गरजेचं आहे. सत्तावीस धावा धाव फलकावरती. 27 ऑन द बोर्ड. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. स्विंग अँड मीन्स डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. षटक क्रमांक 3 संपलाय. 27 धावा 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. सरदरमाना 27 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 संपलाय. चौथ्या षटकामध्ये सनीला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती आक्रमकता. रोहितच्या बॅटवरून फटका. धावा किती मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा किती मिळतात. चौकार आलाय. 4 धावा धाव फलकावरती. एकतीस आकड्यावरती धावसंख्या. फटका केलाय समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. रोहित यादवच्या बॅटवरून हिटमॅन स्टाईल मध्ये मोठा धमाका. हवाई हल्ला. षटकार. यावेळेस 2 मिनिटाचा अवधी असणार आहे. अजूनही 2 मिनिटं शेवटचे शिल्लक आहेत. आपल्याला 4 चेंडू हाताळायचे त्यामुळे वेग घ्यायचा. धावसंख्येचं टोटल निश्चितच 37 या आकड्यावरती. खोलवा डपाचा बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धाव फलकावरती आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धाव फलक आता जाऊन पोहोचते ते म्हणजे अर्थातच 38 आकड्यावरती. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आता महागडं ठरलं. आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती 11 धावा आल्या. समोरच्या दिशेने फटका केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. एक सिंगल धाव धाव फलकावरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल आता मात्र आपण पाहिलं तर 39 आकड्यावरती. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धाव फलकावरती.
आउटसाइड ऑप्शन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खराब चेंडू इथे पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आणि एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुन्हा एकदा 40 या आकड्यावरती पाहायला मिळतं. निश्चितच विचार केला तर हे चौथं षटक आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्या. 3-13 वाजवण्याचा प्रयत्न इथे केला फलंदाजांनी. आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आहे दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. निश्चितच आपण पाहिलं तर डीजेच्या बॅटमधून धावा येत नाहीये. दिग्विजयच्या बॅटमधून या मॅच मध्ये धावा येत नाहीये. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले 2 धावा फक्त आणि फक्त आल्यात. आउटसाइड ऑप्शन पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक निश्चितच जाऊन पोहोचतोय ते म्हणजे अर्थातच त्याचबरोबर यानंतरचा होणारा सामना सैराट वडापाव सेंटर सांगली संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत. एनके ब्रदर्स एनके मुल्ला ब्रदर्स स्पॉन्सर साताराचा संघ या दोन्ही संघांमध्ये बॅटल पाहायला मिळणार आहे. एनके मुल्ला ब्रदर्स सातारा संघाच्या विरोधामध्ये सैराट वडापाव सांगलीचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी यायचं. यस त्याचबरोबर या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर PSI कुमार पाटील सर देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. यस मिरज संघाकडून प्रभू 11 मिरज संघाकडून PSI. यस निश्चितच क्रिकेटचं हे प्रेम दाखवत आहे. क्रिकेटवरचं प्रेम PSI पाटील सरांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच एक सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 42 या आकड्यावरती धावसंख्या 42 धावा धावफलकावरती 42 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडीला प्रगती पथावरती 42 धावा धावफलकावरती. कोलवाडा पाचा बॉल परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक येत आहेत. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 4 चा केस संपला. 42 आकड्यावरती धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 42 धावा धावफलकावरती. चला त्याचबरोबर सैराट वडापाव सेंटर सांगली संघाच्या विरोधामध्ये एनके मुल्ला ब्रदर्स साताराचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन चला या टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. दोन्ही टीम्स कॅप्टन टॉस साठी या सांगली आणि सातारा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती PSI कुमार पाटील यांना आपण पाहतो. निश्चितच PSI आहे तरी देखील क्रिकेटवरचं प्रेम इथे पाहायला मिळतं. 42 धावा धावफलकावरती 42 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी कुमार पाटील सर यांच्या खांद्यावरती दिली जाते. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. यस निश्चितच विचार केला तर डीजेच्या बॅटमधून धावा येत नाही आहेत. 6 चेंडू आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा इथे डीजेच्या बॅटमधून आल्या. ती चिंतेची बाब राहिली. दुसऱ्या बाजूला रोहित यादव आक्रमक झाला. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत.
मात्र इकडे पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरून डीजेच्या बॅट मधून सध्याच्या घडीला शांत पाहायला मिळतोय. मात्र त्याच्याकडे क्षमता आहे आक्रमकता दाखवण्याची आणि ती आक्रमकता दाखवण्याची वेळ आली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. विकेट आली, फलंदाज बाद झालाय. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच मैदान इथे सोडलाय आणि धक्का क्रमांक 3 इथे बसलाय. डीजेचा केस संपलाय. डीजे बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाचा बकासूर अर्थातच रोहित माळी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. विस्फोटक फलंदाज ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाचा बकासूर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 42 आकड्यावरती दरबार तिसरी विकेट आली. आडवा बॅटने आल्याला फटका केला. शॉर्ट पुलचा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. बॅक टू बॅकच्या 2 विकेट माघारी परतावं लागतंय. रोहित माळीचा केस संपलाय. रोहित बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अजय जाधव दाखवत असताना पाहायला मिळतात. आणखीन एक विस्फोटक फलंदाज आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. अजय जाधव 42 आकड्यावरती 4थी विकेट आणि आता मात्र एंट्री मैदानाच्या आतपर्यंत अजय जाधवची झाल्या. षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 2 विकेट बॅक टू बॅक झाल्यात. हॅट्रिक मिळवली जाणार का हे देखील पाहावं लागणार आहे. हॅट्रिकची संधी आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा येतोय आणि इथे मात्र नैसर्गिक अडथळा पाहायला मिळालाय. निश्चितच आपण पाहिलं तर हॅट्रिक आता तोंडाशी आलेली. मात्र आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळा 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 44 आकड्यावरती धावसंख्या. 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. निश्चितच आपण पाहिलं तर ईश्वरपूरचा संघ आता कुठेतरी संघर्ष करतोय. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी आणि आता मात्र पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट्स करावी लागते. सॅक्रिफाईस. अजय जाधवचा केस संपलाय. अजय जाधव बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अजित करकडे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 7व्या क्रमांकावरती अजित करकडेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत 44 धावा इथे धावफलकावरती पाहतोय. रोहित यादवला आता स्ट्राईक मिळाले. अखेर आपण पाहिलं तर या षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वरती आलाय. आडवा बॅटने फटका लाजवाब आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक. फॅब्युलस. फॅंटास्टिक. मॅग्निफिसंट. रोहित यादवच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावसंख्या 50 या आकड्यावरती. चांगला फटका ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. बॅडमिंटन स्ट्रोक मैदानाच्या आतपर्यंत एक्झिक्यूट केला आणि 6 धाव्यांची मोहर. षटक क्रमांक 5 संपलाय. 50 या आकड्यावरती धावसंख्या जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि या 30 चेंडू मध्ये 51 धावाची गरज. 30 मध्ये 51ची आवश्यकता.
चला सैराट वडापाव स्पोर्ट्स सांगली आणि त्याचबरोबर एन के मुल्ला बरोबर सातारा दोन्ही टीमचे कॅप्टन अजूनही टॉस साठी रिपोर्टिंग केलं नाहीये. दोन्ही टीम्स कॅप्टन सातारा आणि सांगली दोन्ही टीम्स कॅप्टन चला टॉस साठी यायचं. या जर वेळेवरती उपस्थिती दाखवली नाही तर 3-3 षटकांची मॅच खेळली जाईल याची नोंद घ्यायची. त्यानंतरचे सामने आहेत ते 4 षटकांचे होतील मात्र जर वेळेवरती आला नाही तर 3 षटकांचे सामने खेळले जातील याची नोंद घ्यायची. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. सांगली जिल्ह्याचे दर्दी प्रेक्षक त्यांची गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. एक चांगलं आयोजन निश्चितच आपण पाहिलं तर ओम साई स्पोर्ट्स पाहायला मिळते. प्रेक्षक पहा आपल्या स्क्रीनवरती अनेक प्रेक्षक जोडले गेलेत मैदानावरती. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक जोडले गेले. त्याचबरोबर मैदानावरती देखील लोट गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आणखीन एक खुश खबर असणारा शिराळ्यातील क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर असणारा अर्थातच उन्हाळी लेदरबॉल प्रशिक्षण शिबिर अर्थातच अभिजित सोनटक्के सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. येत्या 20 मार्च ते 5 एप्रिल रोजी हे उन्हाळी लेदरबॉल प्रशिक्षण शिबिर अभिजित सोनटक्के सर यांच्याकडून असणार आहे. कोणत्याही खेळाडूला जर सहभाग घ्यायचा असेल तर अभिजित सोनटक्के सर यांच्याशी संपर्क करायचा आहे. जरा टॉस का बॉस कक्षामध्ये फोकस करायचा आहे. कॅमेरामॅन लोखंडे सर आपण टॉस का बॉस कक्षामध्ये फोकस करायचा. टॉस केला जाईल एका बाजूला सांगलीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच साताराचा संघ एका बाजूला सैराट वडापाव सेंटर सांगली आणि त्यांच्या विरोधामध्ये एन के मुल्ला ब्रदर साताराचा संघ. या 4 षटकांची मॅच असणार आहे. सातारा संघाने टॉस जिंकला. एन के मुल्ला ब्रदर्स सातारा संघ टॉस विन. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करायचं. फलंदाज आपल्याला विनंती असणार आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा. मिरज संघ आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये मिरज संघ. उमेश आणि कोण आहे बॅट्समन?
सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली. अर्थातच उमेश आणि आकिबची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतपर्यंत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्याची जबाबदारी ईश्वरपूर संघाचा सर्वाधिक अनुभवी गोलंदाज अर्थातच विशालांना केसरकर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विशाल केसरकर यांना पाहतोय. पहिला बॉल बागफुटला जात असताना घेण्याचा प्रयत्न जितकरकडे येत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. एक सिंगल धाव जरूर चोरली एका सिंगलच्या मदतीने. धावसंख्येला मात्र श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खाते इथे उघडलंय. सिंगल धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला अर्थातच श्री गणेश झालाय. खाते इथे उघडलंय. चला क्षेत्ररक्षण बदलल्यामध्ये प्लीज इतका टाइम नको. 8:59 पहिला चेंडू पडला. यावेळेस देखील पुन्हा एक डाऊन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप मधून येत निहाल येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत आहे. सिंगलला तोपर्यंत डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 3 या आकड्यावरती. 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्याच्या घडीला विचार केला तर षटक क्रमांक पहिलं इथे प्रगती पथावरती. पॉवर प्लेचं षटक विशालांना केसरकर सर्वाधिक अनुभवी गोलंदाज. ऑन साइडला टर्न केलाय. फटकाला जवाब केलाय. धावा मिळतात त्या 6. आकिबच्या बॅटमधून फटका षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. शॉर्ट आर्म पुलचा फटका. शॉर्ट आर्म जात मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला आणि 6 धावेची मोहर इथे लगावले. अर्थातच आकिबने आणि या षटकाराच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन द बोर्ड. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धाव्यांची मोहर 9 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 9 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं दरम्यान मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. 27 मध्ये 42 ची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 27 चेंडू आणि 42 धावांची गरज मैदानाच्या आतपर्यंत. पर्यंत 9 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका. धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. आकिबच्या बॅटमधून षटकारानंतर लगेचच चौकार. सातारा संघ निर्णय करायचा आहे. सातारा संघ NK मुल्ला ब्रदर्स सातारा निर्णय. आडवा बॅटने यावेळेस देखील फटका इथे फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट आली. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला. आकिब बॅक टू द पवेलियन. यस त्याचबरोबर NK मुल्ला ब्रदर्स सातारा संघाने नाणेफेक जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. अर्थातच सांगली संघाला सैराट वडापाव सेंटर सांगली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. दरम्यान इथे पहिली विकेट आली. आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आकिबचा फटका इथे फसला. त्यानंतर निहालचा एक झेल इथे चांगला पाहायला मिळाला. विकेट आल्या. वैयक्तिक 12 या आकड्यावरती के संपले 13 या आकड्यावरती. दरम्यान आपण पाहिलं तर पहिला धक्का बसला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत अजय दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अजय यांना आपण पाहतो गोलंदाजीच्या बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत अजय पाहायला मिळत आहेत. विशाल अण्णा केसरकर यांच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट, अखेरची विकेट महत्वाची राहिले. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. त्याची विकेट विशाल अण्णा केसरकर यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळाला. फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक. अजित करकटे जजमेंट झालाय, कॅच पकडली आहे, माघारी परतावा लागतंय. जबरदस्त झेली ते पकडलाय. आजच्या रात्रीतला सर्वाधिक चांगला झेली ते पकडला. विकेट आली आहे. 0चा चष्मा घालून अजय बागतुदी बबले यांना. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती निश्चितच आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळाला. विथ द टर्न घेण्याचा प्रयत्न, एलिव्हेशनची कमतरता आणि त्यानंतर एक चांगला झेल मैदानाच्या आतपर्यंत पकडला आणि त्याचबरोबर खेळी संपुष्टात आणली आहे. अजयची गोल्डन डकच्या स्वरूपात अजय बाद झालाय. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. अजय बाद झालाय. चोवीस चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी ईश्वरपूर संघाचा अपकमिंग स्पीड गन अर्थातच हर्षूला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये हर्षूला आपण पाहतोय. पहिलं षटक 13 धावांचं 2 विकेट देखील मिळवल्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये एका युवा खेळाडूवरती विश्वास इथे दाखवला जातोय. गांधी मैदानच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी देखील राहिला होता. हा खेळाडू चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मधून येतात. सिंगल इथे कंप्लीट झाले. एका धावेवरती इथे समाधानी राहावा लागतो. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या आकड्यावरती 23 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. 23 मध्ये 37 ची गरज असणार आहे. ऑन साइडला टर्न केला, फटकाला जवाब केला. धावा मिळतात पूर्णपणे 6. शाहरुखच्या पाठपडून मोठा धमाका षटकार. वीस धावा धाव फलकावरती. 20 ऑन द बोर्ड. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ऑन द डोस फटका केला. मिस टाइम आहे. विकेट आली आहे. माघारी परतावा लागतंय. खेळी संपले. शाहरुखचा खेळ इथे संपलाय. धक्का क्रमांक 3. शाहरुख बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत इंजमाम दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत इंजमाम दाखवत असताना आपण पाहतोय. निश्चितच हर्षूच्या खात्यामध्ये षटकार आल्यानंतर एक विकेट राहिले. कमबॅक केलं. युवा खेळाडू आहे, प्रतिभावान खेळाडू आहे. चांगलं क्रिकेट अगदी कमी वयामध्ये खेळत आला. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव देखील या खेळाडूला आहे. त्यामुळे दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी देखील दिली. 21 मध्ये 31 ची आवश्यकता आहे. धावा येत आहेत, मात्र दुसरी चिंतेची बाब म्हणजे खऱ्या अर्थाने विकेट्स देखील येतात. त्यामुळे आपण पाहिलं तर
थोडस चिंतेची बाब राहिले प्रभू 11 मिरज संघासाठी. हो वेगात होता ऑन साईडला टर्न केलं जात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी राहावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 21 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडूंचा इथून पुढे शिल्लक आहे. 20 मध्ये 30 ची गरज असणार आहे. निश्चितच पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट देखील ताब्यामध्ये आहे. मात्र विचार केला तर 3 विकेट ही चिंतेची बाब राहिली आहे मिरज संघासाठी. हो चांगला चेंडू वेगात होता पाठीमागे चाललाय. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावत आहे. धावसंख्या निश्चितच जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती 19 चेंडू आणि 22 या आकड्यावरती धावफलक 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये आता मात्र आवश्यकता असणार आहे ते म्हणजे अर्थातच 29 धावांची. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक केला जातो. रोहित यादव आहे डीप मध्ये. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. यस फेकी थोडीशी खराब झाली आहे. फेकी खराब झाली आहे त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी कॉल देखील दिलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अपील केली आहे. मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. 24 आकड्यावरती धावसंख्या षटक क्रमांक 2 संपलाय. 24 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 27 धावांची. 18 मध्ये 27 ची गरज. पंच ओके रनआउट शेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स क्लिअरली नॉट आउटचा इशारा येतोय. म्हणजेच काय तर 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या. 24 आकड्यावरती धावसंख्या 18 मध्ये 27 आवश्यकता. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. संभाजी पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी संभाजी पाटील यांच्या खांद्यावरती दिली. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न हर्षू येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाल्या. फेकी पुन्हा एकदा खराब झाल्या. बॅकअप येत एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 25 आकड्यावरती 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा फलकावरती. अर्धा पल्ला पार पडलाय. इथून अर्धा पल्ला पुढचा पार पाडायचा अर्थातच जबाबदारी ती असणारा इंजमाम आणि उमेशच्या खांद्यावरती. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 17 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पाकुडला गेले फटका. वर कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त झेल बकल कॅच ऑफ दी टुर्नामेंट. अफलातून झेल. काय झेल बकल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. आजच्या रात्रीतला सर्वाधिक चांगला झेल इथे रोहित यादवच्या माध्यमातून पकडलाय आणि खेळ संपुष्टात आणले इंजमामची. बागफुटला गेले. बागफुटला जात असताना फटका इथे केला. त्यानंतर एलिव्हेशनची कमतरता आणि त्यानंतर सूड मारत असताना इथे धूर काढलाय. 4थी विकेट आली आहे. इंजमामची खेळ संपुष्टात आली आहे. 25 आकड्यावरती 4था धक्का. इंजमाम बॅक टू द पवेलियन.
यस त्याच बरोबर नवीन बार्डर मैदानाच्या आतपर्यंत सनी दाखवत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पहिलं तर आज चांगला झेल इथे रोहित यादवच्या माध्यमातून पकडला गेला. विकेट आले. सनी आता आले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. सोळा चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 16 मध्ये इथून पुढे 26 धावांची गरज असणार आहे. हो यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. जाने वाला 15 मध्ये 26 ची आवश्यकता. ओहो हा चेंडू देखील जबरदस्त होता. इथे देखील बीट केलाय. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर अँगलने बाहेर गेला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता अँगलने बाहेर काढला आणि इथे डॉट बॉल आलाय. 25 आकड्यावरती धावसंख्या. 14 मध्ये 26 ची गरज असणार आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. निश्चितच संभाजी पाटील यांच्या षटकाने कमबॅक करून दिला. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन ईश्वरपूर संघाला करून दिलाय. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 26 आकड्यावरती. 13 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. महाराष्ट्र 13 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. मीडिया कपची सेलिब्रेशन यांनी मागाशी दाखवलं. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बिहाइंड द विकेट लाइटनिंग स्पीड पाहायला मिळाला. तिसरा पंचाची मागणी इथे केली जाते. यस क्लिअरली इट्स नॉट आउट. व्हाईट चेक साठी पण तिसऱ्या पंचाची मागणी असणार आहे. यस इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव येते आणि या एक्स्ट्रा डावीच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. 13 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. कोणता संघ जिंकणारा सामना, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा हे देखील पाहावं लागणार आहे. 13 मध्ये 24 ची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 24 धावांची गरज इथून पुढे या मॅचवर आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या षटकाने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलंय. संभाजी पाटील या षटकामध्ये कमबॅक पुनरागमन खऱ्या अर्थाने करून दिलंय. फाईट बॅक केलं जात आहे. 13 मध्ये निश्चितच 24 ची आवश्यकता. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव आली आहे. या एक्स्ट्रा डावाच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच जातं पुढे सरसावत आहे. 28 आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 28 ऑन द बोर्ड. 13 चेंडू आणि 23 आवश्यकता आहे. संभाजी पाटील निश्चितच आपण पाहिलं तर सातत्याने थोडेसे दूर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. 13 मध्ये 23 आवश्यकता आहे. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिलाय. आता पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते आहे आणि या एक्स्ट्रा डावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे.
या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावत आहे. पंच रिव्ह्यू, तिसऱ्या पंचाची मागणी. वाईट चेक साठी अंपायर रिव्ह्यू की प्लेअर रिव्ह्यू? प्लेयर बॉलर जी होई. यस प्लेअर रिव्ह्यू. यस इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू आता नसणार आहे. गोलंदाजी करणारी टीम. गोलंदाज सांगा एकदा. यस रिव्ह्यू नसणार आहे आता. बॉलिंग टीम आपल्यासाठी रिव्ह्यू नसणार आहे. 13 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. षटक क्रमांक 3 चा के ते संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा टोटल 29 आकड्यावरती. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 22 ची गरज. चला प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं. प्रेक्षक वर्ग आतमध्ये कोणी यायचं नाहीये. राजू सर प्रेक्षक वर्ग. राजू सर. राजू हिरवडेकर सर. ते प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यांना थोडस बाहेर बसवायचं. कोपऱ्यामधले प्रेक्षक ब्लू टी शर्ट वगैरे. चला वेग घ्यायचा थोडासा. 12 मध्ये 22 ची आवश्यकता. रोहित यादव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोहित यादवला आपण पाहतोय. 12 मध्ये 22 ची आवश्यकता. रोहित यादव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव मिळते. या एक्स्ट्रा डावीच्या मदतीने 30 आकडावरती धावसंख्या. 12 मध्ये 21 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डाव. निश्चितच विचार केला तर व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा डावा इथे खर्च केल्या आहेत. सातत्याने इथे एक्स्ट्रा डावा खर्च केल्या जातात. 12 मध्ये 20 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि इथून पुढे 20 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चला वेग घ्यायचा आहे. थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. ईश्वरपूर संघ आपल्याला विनंती असणार आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. डीजे चेंडूच्या खाली. सोप्पा जेल फ्री होम डिलिव्हरी. माघारी परतावा लागताय. धोका क्रमांक 5वा. 5वी विकेट. सनी बॅक टू दी पवेलियन. चला इन आउट फास्ट करायचंय. बॅटर्स इन आउट थोडस फास्ट करायचंय.
कुमार पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. PSI कुमार पाटील यांना आपण पाहतोय. 11 मध्ये 20 आवश्यकता, 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना NK मुल्ला ब्रदर सातारा संघाच्या विरोधामध्ये सैराट वडापाव सेंटर सांगलीचा संघ. दोन्ही संघांमध्ये बॅटल दरम्यान NK मुल्ला ब्रदर सातारा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. याच दरम्यान एकदा धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने 32 आकड्यावरती धावसंख्या 10 मध्ये 19 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती निश्चितच आपण पाहिलं तर आता पाहतोय उमेश यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. महाराष्ट्र पोलीस सध्याच्या घडीला पाहतोय ऑन स्ट्राईक. 32 धावा धावफलकावरती 10 मध्ये 19 ची गरज. ड्राईव्ह केला, फटकाला जवाब केला, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये मात्र हुलकावणी देत धावा मिळतात त्या पूर्णपणे 4. उमेश बाट पडून चौकार. नऊ चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. 9 मध्ये इथून पुढे 15 धावांची आवश्यकता असणार आहे. ती फटका चांगला केला गेला मात्र आपण पाहिलं तर एक 12वा खेळाडू अर्थातच आपण पाहिलं तर एक एक्स्ट्रा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय प्रभू 11 मिरज संघासाठी. 9 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 15ची गरज इथून पुढे असणार आहे. चला वेग घ्यायचा, खूप वेग घेतलाच होतोय. 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. तर डिक्लेअरच्या स्वरूपात एकदा धावफलकावरती आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 37 आकड्यावरती. 8 चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 14 धावांची गरज. यस बॅटच्या साह्याने जर डिक्लेअरच्या स्वरूपात गेलं तर स्ट्राईक रोटेट असणार आहे. 37 आकड्यावरती धावफलक. लॉर्ड फुल टॉस यावेळेस देखील फटका केला, 2 क्षेत्ररक्षकांना भेटला. जबरदस्त फटका कुमार पाटील यांच्या बॅटपडून. धावा मिळतात त्या 4. आला ब्रँडेड स्ट्रोक चौकार. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं, पुन्हा एकदा फटका. हँडसम ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. समीकरण आता बदललंय. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 10ची गरज. 7 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. कुमार पाटील यांच्या बॅटमधून चौकार आलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. लॉर्ड फुल टॉस बॉल आणि इथे शेल सोडलाय. संभाजी पाटील चुकी झाली आहे, बॅकअप येत आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधानी धावा लागताय आणि कलेक्शन खराब झालाय. चुकी झाल्या. दुष्काळात 13वा महिना इथे पाहायला मिळतोय. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 संपलाय. 43 आकड्यावरती धावफलक. जिंकण्यासाठी 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 8ची गरज. या सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल याची नोंद घ्यायची. चला 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 8ची गरज. चला टीम मीटिंग नको ईश्वरपूर, टीम मीटिंग नको प्लीज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्थातच सँडी यादवला आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 5 हाताळण्याची जबाबदारी. शेवटचं महत्वाचं अखेरचं षटक, निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते सँडी यादवच्या खांद्यावरती. चला टीम मीटिंग नको प्लीज ईश्वरपूर, लगेचच फील्डचा ताबा घ्यायचा आहे. सहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये
8 धावांची गरज. सँडी यादवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. षटक क्रमांक 5, शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते सँडी यादवच्या खांद्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर 2 चौकाराने या अगोदरच्या षटकातल्या 2 चौकाराने पुन्हा एकदा कमबॅक इथे करून दिल्या प्रभू 11 मिरज संघाला. आता शेवटचे 6 बॉल, 8 ची गरज. सँडी यादव तयार समोर स्ट्रायकिंग इन वरती. उमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जे प्रेक्षक बसलेत, कॅमेरामन आमचा जो साइड अँगल कॅमेरामन आहे त्याच्या आजूबाजूला जे प्रेक्षक बसलेत, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं आहे. चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा. ईश्वरपूर संघ वेग घ्यायचा, त्याला खूप वेळ घेतला जातोय. 6 मध्ये 8 ची आवश्यकता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच पहिला बॉल इथे डॉट आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल म्हणजेच काय तर आता 5 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 8 ची गरज असणार आहे. पाच चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलाय सँडी यादवच्या माध्यमातून. फटका फसलाय, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येतात मात्र इथे. वा वा वा, क्या बात आहे. एलिव्हेशन मिळालंय. 6 धावांची मोहर उमेश शाबाद करून हवा हल्ला षटकार. पण पाहिलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप, बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू आदळला आणि त्यानंतर तरी देखील ताकदीच्या जोरावरती ते षटकार येत असताना पाहायला मिळालाय. 6 धावांची मोहर षटकार आलाय. धावसंख्या आता मात्र आपण पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 मध्ये 2 ची आवश्यकता. आता मात्र आपण पाहिलं तर पराभवाच्या छाईमध्ये आलाय ईश्वरपूर स्पोर्ट्सचा संघ. मात्र प्रभू 11 मिरज संघ जबरदस्त कामगिरी केली. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 3 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही, संघर्ष अजूनही केला जातोय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. जबरदस्त सामना इथे रंगतोय. प्रभू 11 मिरज की ईश्वरपूर स्पोर्ट्सचा संघ. ईश्वरपूर स्पोर्ट्सचा संघ की प्रभू 11 मिरज. 3 चेंडू 2 ची आवश्यकता आहे. 2 धावा, 3 चेंडू, 3 मध्ये 2 बनवायचे आहेत. विजय मिळवला तर दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. कोणता संघ जिंकणार याचं उत्तर येणाऱ्या 3 चेंडूंवरती असणार आहे. 3 मध्ये 2 ची आवश्यकता. पुढचा बॉल सँडी यादवचा. फटका खेळला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रोहित यादव चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडलाय. विकेट आले. माघारी परतावं लागतंय. सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी आली आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 2 ची गरज आहे. सैफ आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललंय. सामन्याचं समीकरण बदललंय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये ईश्वरपूर स्पोर्ट्स संघाने कमबॅक केलाय. 2 मध्ये 2 ची गरज. प्रेक्षक सामना आवडलाय का? टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त सामना रंगलाय. निश्चितच आजचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातली 4थी लढत आपण पाहतोय. आणि अगदी आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज ड्रामा, चित्त थरारक लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. सँडी यादव षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय. षटकार आला त्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर उमेश यांची विकेट आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक झालाय ईश्वरपूर संघाचा.
2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. टाईट सिच्युएशन आहे आणि या टाईट सिच्युएशन मध्ये फाईट इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार, रन बॉल इक्वेशन आहे. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 2 ची आवश्यकता आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर लढतात एकमेकांच्या विरोधात. एका धावेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. बॅटची खरा घेतली आहे आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली आहे, फेकी झाली आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. एक धाव आली आहे आणि त्याचबरोबर पंच निर्णय करायचा. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पंच. यस, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली आहे. म्हणजेच का आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. निश्चितच हा चेंडू निर्धावाला तर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता होती. तिथून कमबॅक सँडी यादवने केलं. जबरदस्त कामगिरी केली या मॅच मध्ये. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. निर्णायक चेंडू, अस्तित्व टिकवणारा चेंडू असणार आहे. आवश्यकता 1 धावेची आहे. 1 धाव बनवली तर विजय निश्चित केला जाईल प्रभू 11 मिरज संघाकडून. मात्र इथे डॉट बॉल किंवा विकेट तर निश्चितच या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, 1 धावेची आवश्यकता आहे. चित्त थरारक लढत. हो, यावेळेस इथे मात्र आपण पाहिलं तर विजयाची 1 धाव आली आहे. सामना इथे जिंकलाय. एका चित्त थरारक लढतीमध्ये विजयाची धाव कुमार पाटील सर PSI यांच्या